धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून आनंद आश्रमातील जनता दरबारच्या धर्तीवरती शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या आनंद जनसंवादमधून शिवसेना आता थेट जनतेच्या दारी पोहोचत आहे. नागरिकांच्या समस्यांवरती थेट संवादातून तोडगा काढण्याच्या आदेशाने सुरू करण्यात आलेल्या पहिल्याच आनंद जनसंवाद उपक्रमाला महात्मा फुले नगर शिवसेना शाखेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. या बैठकीत परिसरातील पाणी टंचाई, जलकुंभ, पार्किंग, वाहतूक कोंडीसह विविध प्रश्न नागरिकांनी मांडलेत. महात्मा फुले नगरासाठी स्वतंत्र जलकुंभ उभारण्याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याची माहिती शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी दिली. तर पुढील आठवड्यामध्ये पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केल्याने महात्मा फुले नगरवासियांचा पाणी प्रश्न आता मार्गी लागणार आहे. महात्मा फुले नगर येथील शिवसेना शाखेमध्ये आनंद जनसंवाद उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यापूर्वी टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमामध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जनतेपर्यंत पोहोचा या दिलेल्या निर्देशानुसार आता हा उपक्रम प्रत्येक शाखेत आणि थेट नागरिकांच्या दारी राबवण्यात येत असल्याचं अशोक वैती यांनी सांगितलंय. शुक्रवारच्या या कार्यक्रमाला शिवसेना उपनेत्या अनिताताई बिर्जे, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, ज्येष्ठ माजी नगरसेवक दशरथ पालांडे, नगरसेविका शीतल ढमाले, नगरसेवक राकेश शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी पाणीपुरवठ्याची समस्या, वाढती वाहतूक कोंडी, पार्किंगची गैरसोय तसेच इतर नागरी प्रश्न थेट मांडलेत. तब्बल 100हून अधिक निवेदनं या जनसंवादामध्ये प्राप्त झाली आहेत. परिसरातील पार्किंगचा प्रश्न सुसंवादातून आणि नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लावला जाईल असा विश्वास अशोक वैती यांनी व्यक्त केला आहे. तसेच ज्या ज्या शाखांकडून निमंत्रण येईल त्या प्रत्येक शाखेमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकवल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आनंद जनसंवाद हा जनतेच्या पर्यंत जावा अशा प्रकारची सूचना सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे आम्हाला. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा जो दरबार होता, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या दरबारामध्ये रोज चालू असते. तीच भावना पुढे नेऊन आम्ही काम करतोय. जसं सांगितलं की या ठिकाणी आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज उपक्रम सुरू केला. पहिलाच उपक्रम आहे. शाखेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी शाखेमध्ये कॉल केला जाईल त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. आज ह्या ठिकाणी दशरथ पालांडे आणि त्यांची सर्व टीमनी आज ह्या ठिकाणी आम्हाला बोलवलं गेलं. आणि आजच्या ह्या उपक्रमामध्ये राकेश शिंदे आणि आमच्या शीतलताई धमाले हे देखील उपस्थित आहेत. बऱ्याचशा तक्रारी इथे, तशा तक्रारी मला वाटत नाही काय आहेत. बरीचशी कामं अनिल भोर असतील किंवा बाकीचे मंडळी आहेत, चिंदरकर आहेत, कलसी आहेत किंवा मग शेलार आहेत आणि खास करून राकेश शिंदे आणि धमाले ताई आहेत, ती चांगल्या प्रकारचं काम केलं. तशा प्रकारच्या तक्रारी फक्त पाण्याचा प्रश्न आहे. त्या संदर्भात जी पाण्याची टाकी संदर्भात देखील बजेट उपलब्ध झालेलं आहे. त्याचं काम देखील लवकरात लवकर पूर्ण होईल. आणि मला वाटतं जे नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिंदे साहेबांनी त्यांना फंड दिला आहे, तसा पाठपुरावा देखील दोन्ही नगरसेवक आज करतायत. त्या ठिकाणी काही अधिकाऱ्याचं सोमवार किंवा मंगळवारी आमची बैठक होणार आहे पाण्या प्रश्नाच्या संदर्भात. काही पार्किंग संदर्भात आहे, पार्किंग संदर्भात देखील काम चालू आहे. ज्या ज्या ठिकाणी पहिला सूचना करणे नागरिकांना की ह्या ठिकाणी अशा ठिकाणी पार्किंग करू नये जेणेकरून नागरिकांना किंवा इतर लोकांना त्रास होईल. जर ही सूचना ऐकली नाही तर ऑनलाईन पद्धतीने त्यांचा फोटो काढून त्यांच्यावर कारवाईचा जो काही रितसर कारवाई आहे ती ट्रॅफिक कंट्रोल असेल तर महापालिका हे करणार आहे. तर सर्वांना देखील तुमच्या माध्यमातून देखील विनंती आहे की आपण जी काय पार्किंग कराल ती लोकांना कुठेही अडचण निर्माण हो ह्या दृष्टीने पार्किंग करावी. बाकी काही सूचना जसं साप्ते साहेबांनी सांगितलं तर मला तर वाटतं सर्व टीम शिवसेनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम करत आहेत. राकेश शिंदे असतील किंवा धमालेताई त्यांनी देखील शाखेमध्ये आठवड्यातून एकदा बसण्याचं मान्य केलेलं आहे. आणि ह्या छोट्या छोट्या तक्रारी आहेत ह्या जसं पहिला पण बसायचे पण एकदम सक्षमतेने अजूनही चांगल्या प्रकारे कराव्यात. जसं टेंभी नाक्यावर आपण जे काही प्रश्न येतात त्यांच्या आज देखील आम्ही त्यांच्याकडे काही त्यांच्या विभागातले प्रश्न असेल ते त्यांच्यापर्यंत पाठवतो आणि ती कामं लोकांची होत आहेत. एक आनंद आहे चांगला की बिर्जे वहिनी देखील आज आपण ह्या कार्यक्रमात आमच्या प्रमुख आहेत, उपनेते आहेत शिवसेनेच्या, ते देखील चांगल्या प्रकारे काम करतात. दिघे साहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा देखील आम्हाला फार अनुभव आम्हाला ह्या काम करताना मिळतो आहे. नक्की भविष्यामध्ये अजूनही चांगल्या प्रकारे लोकांच्या
सुखसुविधा असतील त्यामध्ये आम्ही नक्की काम करू. दोन्ही नगरसेवक ह्या विभागासाठी इतरही काय नगरसेवक ते तत्परतेने काम करतील. धर्मवीर आनंदगे साहेब यांच्या आनंद आश्रमामध्ये ज्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकायला या संपूर्ण ठाण्यातून नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक लोक येत असत आणि त्याच धर्तीवरती आपले शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेने आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा जनसंवाद हा कार्यक्रम सुरू केला. जवळजवळ 125 या ठिकाणी आमचे जनता दरबार झाले, परंतु नागरिकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये जी मागणी आहे त्यामुळे आता तो आनंद आश्रमातला जो जनसंवाद किंवा जनता दरबार आहे हा नागरिकांच्या दरवाज्यात आपण घ्यावा ही संकल्पना असल्यामुळे आज या ठिकाणी महात्मा फुले नगर ही जी शाखा आहे या ठिकाणी हा पहिला कार्यक्रम आयोजित केला आहे. आमचे माजी नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक ढमाले साहेब असतील किंवा आमचे इथले स्थानिक नगरसेवक राकेश शिंदे आहेत, या आमच्या ढमाले ताई आहेत, शीतल ढमाले, आणि या सर्व या जनसंवाद कार्यक्रमाला आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय अनिताई बिर्जे आहेत, माजी महापौर अशोक मैती, मी स्वतः राजेंद्र झापटे, आमचे गोलब आणि आमची सर्व या ठिकाणी या आनंद आश्रमच्या या ठिकाणी आम्ही जो जनसंवाद कार्यक्रम होतो या ठिकाणी आम्ही आलो आहोत. आणि चांगला उपक्रम घेतलेला आहे हा. उपमुख्यमंत्री जी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अशोकजी वैती, अनिता बिर्जे यांच्या टीम बरोबर हे आमच्या वाडातून जे कंप्लेंट्स असतात, जे आनंद आश्रममध्ये जाऊन देतात ते मोठ्या प्रमाणे जे कंप्लेंट्स असतात ते तिथपर्यंत गेल्यानंतर जे आमच्यापर्यंत आले तर आम्ही जेवढा प्रयत्न करतो सॉल्व करायचा. ते हा जो उपक्रम आहे हा तो खूपच चांगला उपक्रम घेतलेला आहे की जेणेकरून आम्हाला पण नागरिकांशी संवाद साधता येईल. ठाण्यात प्रथमच एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशोक वैती माजी महापौर आणि त्यांची संपूर्ण टीम या महात्मा फुले शाखेमध्ये जनसंवाद कार्यक्रमासाठी आलेले आहे आणि नागरिकांनी त्यांच्या आपल्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. आम्हाला आनंद होत आहे. काही नागरिकांच्या तक्रारी जागेवरच सोडवल्या जात आहेत. काही ज्या मोठ्या तक्रारी असतील त्या त्यांच्या लेवलला, वरच्या लेवलला लिगलीमध्ये सोडवतील. मी अपेक्षा करतो की हा कार्यक्रम नागरिकांसाठी फार चांगल्या पद्धतीने राबवला जात आहे. असंच प्रत्येक शाखेमध्ये राबवावा अशी त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो. काही नाही तसं म्हणजे मला तो खूप शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात, शिंदे साहेबांच्या ह्याच्याखाली हा राबवला जातो. हे तर खूप चांगली गोष्ट आहे की माझं म्हणणं पालांडे साहेबांसारखंच माझंही म्हणणं आहे की प्रत्येक शाखेमध्ये हा जनसंवाद आपला हे चालू केला पाहिजे की त्याच्यामुळे जनता आणि जे लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये काही अंतरच उरत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे जे हे प्रॉब्लेम्स आहेत ते थेट आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त आम्हाला जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल तेवढे ते करतोच आहे, पण जेवढे राहतील तेवढे आम्ही जास्तीत जास्त करण्याचा म्हणजे पाठपुरावा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू.